कोरोना को फैलने से रोकने के लिए जिला इंतजामिया की जानिब से लगाए गए 10 रोजा मुकम्मल लॉकडाउन की मियाद 4 अप्रैल की रात 12 बजे मुकम्मल हो रही है। 5 अप्रैल से लॉकडाउन में नरमी का ऐलान किया गया है। 5 अप्रैल से मुकम्मल लॉकडाउन भले ही हटाया जा रहा है, लेकिन रियासती हुकूमत की जानिब से जारी किए गए अहकामात के मुताबिक रात का कर्फ्यू जारी रहेगा। सोशल मीडिया पर इस सिलसिले में कई बातें भी फैलाई जा रही है और ऐसा पैगाम देने की कोशिश की जा रही है कि सारी पाबंदियां पूरी तरह से हटा दी जाएगी। ऐसा नहीं है, बल्कि दिन में जो दुकानें खुली रखने की इजाजत दी जा रही है, इन्हें भी मुख्तलिफ अहकामात की पाबंदी लाजमन करनी होगी। भीड़ को कम करने के लिए और समाजी दूरी को बनाए रखने के लिए जरूरी इकदाम उठाने होंगे। अवामी इज्तिमात के प्रोग्राम के इनेकाद पर भी पाबंदी रहेगी। सगळ्यांना नांदेडकरांना हे सांगू इच्छितो की कसल्याच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर कसल्याच सोशल मीडियाचे जे इलॉजिकल पोस्टवर बिलीव्ह करू नका। तुम्हाला काही शंका असेल तर तुमच्या जवळच्या PSCवर जा, जवळच्या दवाखान्यात जा आणि डॉक्टरांशी संवाद साधूनच डिसिजन घ्या। कसल्याही अफवाला बळी पडू नका। आणि आम्ही ऑलरेडी ऑर्डर काढलेला आहे की डिझास्टरचं आपल्याकडे डिझास्टर ॲक्ट आपण लागू केलेला आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही माध्यमाद्वारे जर अफवा पसरवली त्यांच्यावर सेक्शन 188 आणि एपिडेमिक ॲक्ट तसेच डिझास्टरमध्ये आपण गुन्हा दाखल आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि याच्यामध्ये काही लोकांवर झालेला सुद्धा आहे। त्यामुळे अफवा पसरवण्याच्या पहिले थोडा विचार करूनच अफवा फैलवा। सर, अजूनही एक लॉकडाऊन बद्दल जे लोकांना असंही अफवा होत आहे की 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन होणार आहे असंही अफवा पसरत आहे। पण आपण जे व्हिडिओ पाहिले त्याच्याबद्दल आपण काय सांगणार? मी तेच माझी एकच विनंती आहे लोकांना की आपल्याकडे आता सवय अशी झाली आहे की लवकर आपण कन्क्लुजनला जम्प करतो। मी हे बघितलं की लोकांनी पहिला पेज वाचून की लॉकडाऊन 15 पर्यंत झाला म्हणून तेच वाचून लोकांनी व्हायरल केलं। पुढचं पेज वाचा, त्याच्यामध्ये असलं ऑर्डर माझी असली ऑर्डर पुढच्या पानामध्ये आहे, काय सुरू होणार काय बंद होणार ते क्लिअर आपण त्याने दिलेलं आहे। त्यामुळे लॉकडाऊन पण वाढवलेलं नाही आहे। जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आपल्या प्रशासनाचे आणि शासनाचे महाराष्ट्र शासनाचे जे ऑर्डर आहे की 8 वाजतापर्यंत सगळं बंद होईल आणि नाईट कर्फ्यू राहील, ते ऑर्डर मी काढलेले आहे। आपला जो नांदेड जिल्ह्यामध्ये जो 4 तारखेपर्यंत लॉकडाऊन होता तो शिथिल होऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे आपल्याला डायरेक्शन आलं त्याच्या अनुषंगाने ते समोरचं आपलं नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे। त्यामुळे कसला पण कन्फ्युजन नागरिकांनी याच्यामध्ये बाळगू नये।